ऍटलिस्ट. एक्झॅक्टली. आणि मला माहित आहे मला किती एक्साइटेड आहे मी हे सगळं. कुठं आपल्याला कोणते डोंगर दिसत नाही. करायला पाहिजे मस्त. त्याला आपण जाऊन चौकशी घेऊया. कधी चहा प्यायचा, कधी म्हणजे उसाचा रस प्यायचा. बहुतेक जोक सपाट. ठीक. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम बॅक टू आवर चॅनल. नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत. खूप वेळाने आलेलो आहोत आणि चला. हा ना. आणि आम्ही निघालोय रोड ट्रिपनी सोलापूरसाठी. सो सकाळी ॲक्च्युली वाजले 5:15 थर्सडे. सो वी आर लिव्हिंग. सो जस्ट बघू आता काय काय होतं, कसं कसं ट्रॅव्हल होतं आमचं. हा. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये असं आहे की मी थोडीशी गाडी चालवणार आहे. बिकॉज आता आम्ही निघालेलो आहोत. तर आता तर मी नाही चालवत आहे, पण पुढे जाऊन लेट सी मी ड्राईव्ह करते की नाही. ओके चला. सगळी दुकानं बंद आहे. सकाळ सकाळ कसं ना, म्हणजे जे लोक भाज्या वगैरे नेतात ना, त्यांचं दुकान वगैरे तेच दिसतात. बाकी सगळं दुकान. कसं ना रोहित आधी ट्रॅव्हल करत असेल सगळं एकदम रात्रीचं. आता जराही आपण रात्री कधी निघालो बाय द वे. नाही ना, रात्री तुझ्यासोबत सेफ नाही वाटत, त्याच्यामुळं नाही निघालो रात्री. पण आधी ना, लाईक बिफोर मॅरेज मी 2:30 वाजता निघालेलो आहे घरी जायसाठी. तेव्हा काही नाही वाटत. आणि बेस्ट पार्ट रात्रीची माझ्यासाठी तरी करू नये, बट रात्रीची ट्रॅव्हल इज व्हेरी गुड फॉर मी ॲटलिस्ट. एक्झॅक्टली. आणि मला माहित आहे रात्रीची ट्रॅव्हल. ट्रॅफिक वगैरे नसतं, काय नसतं, आपलं आपलं निवांत. नो त्याच्यामध्ये एक एक्साइटमेंट आहे. मला रोहित निघायचंय आणि लाईव्ह लोकेशन पाठवायचंय. आणि ते लाईव्ह लोकेशन मी रात्रभर सकाळी पोहोचेपर्यंत ट्रॅक करायची. पोहोचले की नाही. आणि आता मी सोबत आहे, तर आम्ही एकदाही नाईट ट्रॅव्हल केली नाहीये. म्हणजे करू आता आपण नाईट ट्रॅव्हलच करायचं. पक्का. कुठे जाणार आपण? सोलापूरला. रात्रीकडे निघालो हेच म्हणते ना. रस्त्यात आपल्याला थेऊरचं गणपती लागतं. आम्ही तिथे दर्शनाला गेलो. अशा प्रकारे आम्ही थेऊरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. पहाटेची आरती मिळाली आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. या रोहित, तुम्ही म्हटले होते की आपण चहाला थांबूया. आता सगळं उजेड पण झालंय. का नाही थांबत आपण चहाला? अगं तूच म्हटली ना, अजून शॉप ओपन नाही घेत. एकदा शॉप ओपन होऊ दे, मग एखादं छान हॉटेल वगैरे बघून थांबू आपण. या आता ना 100 शॉप्स ओपन होते चहासाठी. एक पण याला थांबलो नाही आपण. मी असं म्हणत नाही प्रॉपर हॉटेल, चांगला टपरीचा चहा. टपरीवर तुम्ही आधीची लाईफ का नाही एक्सप्लोर करत आहे? मला किती एक्साइटेड आहे मी हे सगळं. विठ्ठल चहा स्नॅक्स वगैरे असं. हा यार, पण आता ते टपरीचा चहा प्यायचा आहे.
मुंबईला जाऊ, टिकोणाला जाऊ, पुन्हा एकदा सिंहगडला जाऊ. आपण जाणार आहे का रोहित? नाही माहित, मला तर अजिबात इंटरेस्ट नाही ट्रेकिंग. आधी होता पण आता नाही. आधी मला होता भरपूर, आता तुम्ही माझा इंटरेस्ट पण काय, माझा पण इंटरेस्ट काढला. नाही, मी असंच विचारत होते की सोलापूर रोडला आपल्याला कोणते डोंगर दिसत नाही म्हणून. सोलापूरला नाहीये काही असं. नाही, पण ट्रेननी दिसतात ना आपल्याला. ट्रेननी येऊ ट्रेकिंग करायला. आहो, तुम्ही तो टॉपिक घुसू नका. मी असं म्हणते की आठवलं मला की अरे आपण कुठे गावी जाताना डोंगर आपल्याला दिसतात की नाही, मामाच्या गावाला जाताना वगैरे. असं 170 किलोमीटर्स राहिलंय का? आपण आता बघता बघता चहासाठी घरीच पिऊया का? जाऊ दे, नको चहा आपल्याला. नको चहा कशाला प्यायचा? चहा नाही प्यावा माणसाने, चहा सोडून द्यावा. हे बघा कोण बोलतंय. डाएट वगैरे करत जा जरा. मला डाएटची गरज नाहीये, तुम्हाला गरज आहे. गाडी पोहोचली फायनली. टपरीचा चहा प्यायचा होता ना. टपरी काही फायनली गाडी थांबवलेली आहे फॉर टपरीचं चहासाठी. खूप वेळाने आलोय. सो फायनली आम्ही वस्ताद टी पॉइंटला येऊन थांबलोय. मॅडमला टपरीचा चहा प्यायचा होता. टपरीचा चहा पितो आम्ही. जस्ट पार्लेजी, क्रॅक जॅक आणि 2020 घेतलंय. आणि हा टपरीचा मस्त चहा. कधीतरी असा चहा पण ट्राय करायला पाहिजे. मस्त हायवे. आपला पुणे सोलापूर हायवे. आपण इंदापूर मध्ये आहोत आता सध्या. इंदापूरला पोहोचलो. भिगवण गेलं, इंदापूरला. आता पुढे टेंभुर्णी येणार, मग सोलापूर, मोहोळ. सोलापूर टेंभुर्णी नंतर पण काहीतरी येतं. मोहोळ. मग जाऊ द्या. युनिव्हर्सिटी. चला सोलापूर. पिऊ चहा. हे बघा गाईज, मी गंमत दाखवते. मागच्या महिन्यापासून डायटिंग चालू आहे आणि फार चहा सांडूच तर चाललंय चहा. चला आपण जाऊन चौकशी घेऊया. अजून हवाय का चहा? मागू पक्का? काय करते? काय नाही, आपली मेमरीज गॅदर करते. अगं पण असेल ना काय तर बघा. सो मला असं वाटतं चहा पिताना काहीतरी आगाऊपणा झालाय, काहीतरी व्हिडिओ काढलाय विचित्र. आता मी तुम्हाला दाखवतो. मेकअप चालू आहे. मेकअप झालं का? मेकअप करून हो तर काय, सगळे करतात. तुम्ही ड्राईव्ह करा. रोहित, आता मला ना ऊसाचा रस पिऊ वाटतोय. रस्त्यामध्ये ना इतकी छान ऊसाची शेती आहे ना. आता ऊसाचा रस पिऊ वाटत. प्यायचं का आपण? कधी चहा प्यायचं म्हणते, कधी ऊसाचा रस प्यायचं म्हणते. एकदा ठरव ना काय प्यायचं ते. आता सगळं माणूस चहाच पिणार ना. आता दुपार झाली, मग चहा 8 वाजलेत आता. दुपार कशी? आता चहा इतका उन्हाचा 5 वाजता चहा मागितला होता मी. 8 वाजता चहा मिळतोय, 5ला मागितलं. मग आता म्हणजे आता 5 पर्यंत नक्की मिळेल. किती खराब. पेशन्स. पण आपण पिऊया ना रोहित, चोक सपाट ऊसाचं रस. पक्का ना? दिसू दे असेल तर. पण ऊसाच्या रसाला तरसवू नका. दिसला तर नक्की लगेच पहिला दिसेल ते लगेच गाडी लेफ्टला. मागं पुढं काय बघणार
गाईज म्हणल्याप्रमाणे मॅडम पुणे सोलापूर हायवेवर ड्राईव्ह करतायत. ठीक आहे, स्पीड कमी आहे बट इट्स ओके, आपल्याला चालतं एवढं स्पीड. कसं वाटतंय? कसं वाटतंय? नाही ठीक आहे कर, ड्राईव्ह कर, छान मनाने ड्राईव्ह कर, एकदम मस्त. कसं वाटलं? बसवर बसले, थरारी सुटली होती. चालवली थोडी, पण बस मला वाटते की ना मला प्रॅक्टिसची गरज आहे आणि मला व्यवस्थित शिकावं लागेल, तेव्हाच मी असं कॉन्फिडेंट असं बसून चालवणार, असं छान होतं. पण आणि छान होतं एक्सपिरियन्स. पण हे मम्मी पप्पा आणि दुसरं कोणासोबत ट्राय नको करायला, आपण दोघंच आहेत तेच ठीक आहे. कारण हायवेवर मग तुला एक्सपिरियन्स कसा आहे ना? हा पण नाही, मला वाटतं प्रॅक्टिस लागणार रोहित त्याच्यासाठी. मला प्रॅक्टिसच नाहीये. आता मी चालवली ना, मला कम्प्लीट तुमचं असिस्टन्सची गरज होती की रोहित आता काय करू असं थोडंसं आधी पण चालवलेली आहे, पण तुला दरवेळेस आधीची म्हणजे पप्पांची गाडी म्हणजे कसं फुल ऑटोमॅटिक, आणि ते मला सांगतानाच असं सांगतात की ठोक तू बिंदास ठोक. पण ही गाडी मी तशी नाही करू शकत ना. ऑफकोर्स ठोकायची नाही, पण व्यवस्थित बघितलं ना, नाही ठोकायची नाही बाबा. चलो सो अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलेलो आहोत सोलापुरात. रमत झमत चहा पीत आणि काय आपण कुठे स्टॉप घेतलेले चहाच्या इथेच, आणि अजून कुठे स्टॉप नव्हते घेतलेले. 5 वाजताचा चहा 8 वाजता मिळालाय. 8 वाजताचा उसाचा रस अजून मिळालाच नाहीये. तो नेक्स्ट व्लॉग मध्ये मिळेल बहुतेक. जोक सपाट. ठीक आहे, चलो असा हा छोटा व्लॉग होता गाईज. प्लीज आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटला, अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ओके, यू वॉन्ट टू सी एनिथिंग? लाईक करा, शेअर करा. नुसते व्हिडिओ पाहताय, लाईक करत नाहीये. तुम्हालाच बोलतोय, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय.